कुठून होता साप? इथून आला ना बॅटरी ठेवू का आतमध्ये ठेवाय काय? तिथे ते झाड आलं हा काढायचं थांब मी काढतो चप्पल घालतो. इकडे बिल नाही केलं. तिथेच पाहिलं हो त्याची शेपटी आहे ना तिथूनच घुसली तिथे. मी पाहिलं त्याची शेपटी काढतो ना भाऊ. इथे ह्या साईडला नाही ना गेला असेल. हा हो कुठला? इथे या साईडला आपण इथे इथे हा तुळशीच्या पाठी वर्षावरच आहे बघा अशी वर्षावरच आहे. काय घेतो घेतो ना मी एक काम करा, त्याच्यावरती जेवढं दाबतील तेवढं दाबा म्हणून पटकन लक्ष राहतो. मागे वा जय शिवराम मित्र, जय शिवराम. कोणाला आता रामगाव येते आणि गावापासून 35 किलोमीटर लांब आहे. राजांनी फोन केला बाहेरच फेकून दिला. बघू शकतो मित्रांनो, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय नाग. मित्रांनो अतिविषारी साप आहे, भारतीय नाग, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. शांत बसलाय तो स्वतःच्या जीवाला घाबरला मग तो शांत बसला. कुठला आहे काय नाग नाग आहे. नाग नाग नाही आम्ही नाग मारलं ते मारून काय आहे दादा, तेच आपला पण जीव आहे त्याचा पण जीव आहे. त्याचा पण जीव आहे. तुम्ही विचार करा, आज आम्ही एवढे 35 किलोमीटर लांब जीव वाचवला. नाग आहे का? आम्ही तर मुंबईवरून आलो. आम्ही कुठे कुठे आहे तुम्ही जरी गुगलवर जरी टाकला असतात ना तरी माझा नंबर भेटला. आम्ही युट्यूबवरून सर्च मारला. हा घ्या मोबाईल घ्या, शांत राहा, काय बाजार करू नका. बोलत ना नाग नाही बघायचं. बाजार करू नका, स्वतः घाबरलेला आहे, थोडं बाजार करू नका. बघायचं असं ते बाहेर आहे. बाहेर त्यांना सांग मुलाला मला मला सेट करू नका. साप बघून घ्या, मी त्याला पॅक करतो आणि नंतर मग तुम्हाला माहिती देतो त्याची. जाऊन एकदम
नागापासून आपल्याला कुठलाच त्रास नाही, कुठल्या सापाबद्दल आपल्याला त्रास नाही काही. लोक बोलतात की साप आपल्या मागे येतो, धूप ठेवतो, हे असं सगळे गैरसमज आहेत. काहीच नाही. कारण आम्ही जर दिवसाला 10-15 तर आमचे कॉल असतातच रोजचे. मग आमच्या घरी किती आले असते जर नागाच्या नागमणी असतात. आज आम्ही करोडपती असतो कुठे. असेच खूप गैरसमज आहेत आपल्या इथे. आता कसे आता मागाशी कोणतरी बोलले ना तुम्हाला की मंत्र वगैरे काहीतरी बोला, तरी पण असं ते काय कुठे नसतं. गेला एवढं टाकून गेले काय कुठे गेला तिथंच तर तर आम्ही खरंच युट्यूब फेसबुक इंस्टावर बघितला, रिअल मध्ये फर्स्ट टाइम बघितलाय. गोनेस मान्य आपल्या इथे भारतामध्ये 5चा विषय आहे. 1 नंबरला मण्यार आहे म्हणजे सूर्यकांड, 2 नंबरला नाग, 3 नंबरला घोणस म्हणजे कांबल्या साप. आपल्याकडे कांबल्या बोलतो है ना. त्याच्यानंतर फुरसा साप येतो, त्याच्यानंतर चापडा येतो जो झाडावरती राहतो. ग्रीन पीट वायपर आहेत व्हिडिओ, माझ्या सगळ्या व्हिडिओ साप तर वेगळे असते, ती निमविषारीमध्ये मोडते. त्याच्यानंतर एक पोवला साप येतो, एकदम सुत्तल असतो ना आपला काकानंतर एक सुत्तल येतो, त्या सुतले एवढाच असतो, एकदम पातळ साप असतो, तो पण विषारी आहे. पण त्याची बाईट नाही होत. कुठून आलं मग सर? रोहा. हां, नागेश जाने फोन केला, जे दाभोलकर डॉक्टर आहेत ना. हा बरोबर दाभोलकर. ते त्यांचा आम्ही खूप आदर ठेवतो. हा ते मला बोलले. आम्ही युट्यूब वरून केलं सर्च, आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही मुंबईवरून इथे थोडा हवामान चेंज करायला घरी आलो. नाही, तुम्ही गुगलवर जरी टाकलं ना माझं असं जर सर्च पण येतं. हां, किंवा युट्यूबला पण येतातच आपल्या. किती वर्ष आता राहिला किती वर्ष मला झाले आता 16 वर्ष झाले. 16 वर्ष पूर्ण झाली. हां. माझा मुलगा तर फक्त आता 3 वर्षाचा आहे, तो पण पकडतो. तर मित्रांनो, आपण जो आता कोबरा साप पकडला होता, तुम्ही बघितलात कशा प्रकारे आपण त्याला रेस्क्यू केला. तर आधी ते लोक बोलले की त्या तुळशीच्या खाली बिल होता, तर त्याच्यामध्ये पण आपण ती तुळससुद्धा काढली. लोकांनी थोडं समजून घ्या, कारण आपला उद्देश असा नव्हता की ती तुळस तोडावी किंवा आपल्या हातून ती फुटावी. घरात लहान मुलं होती, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की तुळस काढली तरी चालेल. पण तुळस काढल्यानंतरसुद्धा साप तिथे नव्हता, तर साप दुसऱ्या जागेवर होता. आणि बघितलं तुम्ही कशा प्रकारे अडचणीमध्ये साप होता. तर हा भारतीय नाग, इंडियन स्पेक्टिकल कोबरा, तर त्याला आपण आता पर्यावरणामध्ये रिलीज करतो आहे, कारण त्याने काहीतरी खाल्लेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे साप चाललेला आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुमच्या आजूबाजूस असे जर साप दिसत असतील तर जर तुम्ही जवळपास असाल माझ्यापासून, तर मी स्क्रीनवर माझा नंबर देतो, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून मी लवकर येईन आणि त्या सापाला रेस्क्यू करेन. थँक्यू.